त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात पाहायला मिळतोय। नागपूर आणि धुळ्यामध्ये आज सभा होणार आहे, तर जळगावमध्ये आज फडणवीसांचा रोड शो होणार आहे। नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 3 प्रचार सभा पार पडणार आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या धुळ्यामध्ये येऊन सभा घेत आहेत। आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री या कालिका मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी सभा घेत आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठा शामियाना मंडप या ठिकाणी या सभेनिमित्ताने उभारण्यात आलेला आहे। दुपारी 12 वाजेला मुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि या सभेला संबोधित करणार आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे देखील संपूर्ण जिल्ह्याचं या ठिकाणी लक्ष लागून राहिलेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। तर मुख्यमंत्री फडणवीसांचा आज धुळे, जळगाव, नागपूरमध्ये प्रचार दौरा आहे। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या 3 सभा होणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऐरोली आणि नवी मुंबईत रोड शो होणार आहे। राज्यातील नाराज कार्यकर्त्यांची रवींद्र चव्हाण समजूत काढणार आहेत। रवींद्र चव्हाण भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत। संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडमध्ये आज रवींद्र चव्हाण यांचा मेळावा होणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण मैदानात उतरलेत। मनसेचे माजी नगरसेवक आणि कट्टर मनसैनिक अशी ओळख असलेले संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आज दुपारी 1 वाजता भाजपमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती मिळते। अमित साटम यांच्या उपस्थितीत संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला हा मोठा धक्का आहे। नॉट रिजेबल, नॉट धुरी, संतोष धुरी नाराज, मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही। त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं हे पण चुकीचं होतं। मी काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्या कारणाने वगैरे नाही। आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन, मला थोडा वेळ द्या। तर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अगदी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला हा मोठा धक्का आहे। आज दुपारी त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। संतोष धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मध्यंतरीच्या या सगळ्या रणधुमाळीत ठाकरे बंधू एकत्र येत असताना या सगळ्याच पार्श्वभूमीवर धुरी नाराज असल्याच्या माहिती आणि चर्चा समोर आलेल्या होत्या।